रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांची निवड अखेर बिनविरोध पार पडली असून राजकीय घडामोडींनंतर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पालकमंत्र्यांचा शब्द अंतिम ठरला आहे। जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडीमध्ये काही जागांवर विरोधकांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्हे दिसत होती। मात्र राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आणि विनंतीनंतर विरोधी सदस्यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ही संपूर्ण प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली। जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्थायी समिती, जलव्यवस्थापन, बांधकाम आणि समाज कल्याण समितीसाठी विरोधकांनी शड्डू ठोकल्याने सुरुवातीला काहीसा तणाव निर्माण झाला होता। या पेचावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आणि पालकमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी विरोधी सदस्य विक्रांत जाधव, संतोष थेराडे आणि नेहा माने यांच्याशी सविस्तर चर्चा केली। याच दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः विक्रांत जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विरोधकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला। या राजकीय तडजोडीमध्ये विरोधकांच्या पदरात बांधकाम समितीचे सदस्यपद मिळाले असून ठाकरे गटाचे प्रमोद निवळकर यांची बांधकाम आणि कृषी समितीवर निवड करण्यात आली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय बिरवटकर यांनीही सदस्यत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती, परंतु पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांना आरोग्य समितीऐवजी बांधकाम आणि कृषी समितीवर सदस्य म्हणून संधी देण्यात आली। अखेर सर्व समित्यांच्या सदस्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील समन्वय या निमित्ताने पाहायला मिळाला आहे। आगामी काळात ही नवी समिती जिल्ह्याच्या विकासासाठी कशा प्रकारे काम करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।